पनवेल वकील संघटनेच्या सदस्यांनी नुकत्याच नियुक्त झालेल्या सरन्यायाधीश वंदना अरविंद चांबळे आणि न्यायाधीश ऋषिकेश सुनील पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता। हा कार्यक्रम पनवेल न्यायालय येथील वकील कक्षात गुरुवारी उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, सचिव प्रल्हाद खोपकर, निवृत्त न्यायाधीश श्री हवेलीकर, ज्येष्ठ वकील सुरेश खानावकर, जगदीश उरणकर, अधिवक्ता परिषद, रायगड जिल्ह्याचे महामंत्री सुनील तेलगे आणि ॲडव्होकेट अरविंद चांबळे उपस्थित होते। सत्कार समारंभात निवृत्त न्यायाधीश श्री हवेलीकर यांच्या हस्ते नवनियुक्त न्यायाधीश वंदना चांबळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे ज्येष्ठ वकील सुरेश खानावकर यांनी नवनियुक्त न्यायाधीश ऋषिकेश सुनील पाटील यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवले। या प्रसंगी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आपल्या मनोगतात नवनियुक्त न्यायाधीश वंदना चांबळे आणि न्यायाधीश ऋषिकेश पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। या कार्यक्रमाला अधिवक्ता परिषद, रायगड जिल्ह्याचे महामंत्री ज्येष्ठ वकील सुनील तेलगे, ॲडव्होकेट धनराज तोकडे, ॲडव्होकेट पाटकर, ॲडव्होकेट भूषण म्हात्रे, ॲडव्होकेट प्रशांत भुजबळ, ॲडव्होकेट संदीप बटवाल, ॲडव्होकेट अमित पाटील, ॲडव्होकेट आर.के. पाटील, ॲडव्होकेट इर्शाद शेख यांच्यासह वकीलही उपस्थित होते। खरं तर मी 2018 गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेटमधून ग्रॅज्युएट झाली आणि त्यानंतर LLM पण केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधून। पण प्रॅक्टिस करता करता त्यानंतर मी डिसाईड केलं की मला ज्युडिशरी असं करिअर परस्यू करायचं आहे। आमची फॅमिली बॅकग्राऊंड पण होती, मग घरी डिस्कशन वगैरे केलं की खरंच करू का ज्युडिशरीमध्ये करिअर, कारण मुलींचा एक टाईम असतो, टाईम पिरियड असतो, त्यानंतरच आपण पुढे परस्यू करायचा विचार करतो। पण 3 इयर्स कंप्लीट झालं त्याला वडील म्हणाले आणि मॅडम पण आमच्या ऑफिसच्या आहेत, त्यांनी पण पुढे आम्हाला सांगितलं शिवाजी मॅडम करा, तुम्ही करिअर परस्यू करा, आम्ही मागचं हँडल करतो, तुम्हाला जे गायडन्स हवं आहे आम्ही देऊ तुम्हाला, पहिला तुम्ही पुढे तर करा। मग ॲडव्होकेट सरेश सर यांचे क्लासेस मी जॉईन केले आणि तिथूनच आमची सुरुवात झाली की आता हे करिअर आता घेतलाच आहे स्टँड तर पूर्ण व्यवस्थित करूया आणि मन लावून खरंच अभ्यास केला। खरं तर माझी प्रॅक्टिसमुळे मला इंटरव्ह्यूला खूप मदत झाली। मी जेव्हा इंटरव्ह्यूची तयारी करत होती सगळी जजेसना भेटली आपल्या पनवेल कोर्टामध्ये, त्यांनी मला खूप सपोर्ट केलं, काही जजमेंट्स वगैरे मला प्रोव्हाइड केले की तू हे वाच, हे समजून घे आणि त्या जजमेंट्समुळेच मला खूप फायदा झाला आणि मला इंटरव्ह्यूमध्ये पण खूप चांगले मार्क्स मिळाले, त्यामुळेच मला मिळाले। आणि जसं आता जे सिनियर वकील आहेत त्याचे सगळ्यांनी जे आता गायडन्स दिले आहे की आमचं जे काम आहे ते आम्ही व्यवस्थित करावं आणि पुढे जे पण ॲडव्होकेटची जी समस्या आहे ते समजून घेणं आणि ते मी जे समजलं पण आहे प्रॅक्टिसमध्ये तेच करून मी पुढे आमचं काम व्यवस्थित करेन। थँक्यू। आपल्या भारतीय नवोदित वकील एक वंदना अरविंद चांबळे, म्हणजे आमचे मित्र अरविंद चांबळेच आहे, या JMFCहून परीक्षा पास झाल्यात आणि आता त्या JMFCहून रुजू सुद्धा होतील, त्यांचं ट्रेनिंग चालू आहे। त्याचप्रमाणे आर.के. पाटील आपले दुसरे मित्र, त्यांचे पुतणे की जे इथे पनवेलमध्ये त्यांचे पालक म्हणून ते ऋषी पाटील, ते सुद्धा JMFC झाले, ते सुद्धा ट्रेनिंगला लवकरच जातील। सगळ्यांच्या अपेक्षा आपल्या दोघांकडून खूपच वाढलेल्या आहेत। निश्चित पनवेलचे डी.के. अनगुले आमचे मित्र सर आपल्याबरोबर होते त्यावेळेस, डी.के. अनगुले, दत्ता अनगुले, ते ज्यावेळी JMFC झाले प्रचंड मेहनत घेतली, ते झाले सर्वसामान्य कुटुंबातले आणि ते आज मावळला डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणून काम करतायत। हे काम करत असताना तुम्हाला आता निवड झाल्याबद्दल तुम्हाला प्रथम सर्वांच्या वतीने शुभेच्छा तर देतोच। आत्ताच तेलगे साहेबांनी सांगितल्या अपेक्षा जशा तुम्ही जज म्हणून असाल, काम करत असाल, तेव्हा तुमच्या वकिलांकडून अपेक्षा असतात की वकिलांनी कोर्ट ऑफिसर म्हणून वागावं, तसं हे करावं आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे तुमची जी काय असेल न्यायाची परंपरा पुढे चालवणं असेल। परंतु हे करत असताना वकील, पक्षकार यांचे निश्चितच काय जे अडचणी असतील, तुम्ही वकिलीतून गेलेला आहात, कारण आजकाल असं झालेलं बऱ्याच अंशी, म्हणजे माझं तर निरीक्षण तसं आहे की MPSC पासून डायरेक्ट तुम्ही जजेस होता आणि त्यानंतर मग तुम्हाला वकिलांचं रडणं काय, वकिलांचं दुखणं काय, वकिलांचे प्रॉब्लेम्स काय हे समजायला थोडं अवघड असतं आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला तिथे शिकवलं जातं ट्रेनिंगमध्ये 2+2=4, पण 3+1 पण 4 येतं आणि 5-1 पण 4 येतं, हे सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे। यासाठी हे करत असताना तुम्हाला बरोबर सुद्धा बऱ्याच अंशी बऱ्याच प्रकारे येतील। मग कोण मायार का असेल, अरे वंदनाताई आता तुम्ही अशा, हा माझा साडू आहे, तो माझा जावं आहे, जरा बघा काय होतंय का,
हे प्रलोभन सुद्धा तुम्हाला सुद्धा हरकेच बघा तुमचं पुतणं आहे काय होतंय का हे प्रलोभन सुद्धा नातिक होती नाही तिथं तुम्हाला कायदा तिथं जे काय आपली व्यवस्था आपल्या जे काय घटनेने तुम्हाला जे काय अधिकार दिले तुम्ही एक उच्च पदस्थ म्हणजे जज म्हणल्यानंतर खूप वेगळ्या प्रकारे आपल्या समाजात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि ते पावित्र्य तुम्ही राखाल हे 100% मला गॅरंटी आहे. कारण मी चांबले साहेबांचं म्हणजे ज्या याच्यातून म्हणजे ज्याच्या वारसातून तुम्ही आलात वंदनाताई तर तुम्ही चांबले साहेबांना मितभाषी कुणावर न चिडणारा सर्वांना मदत करणारा कारण आम्ही काँग्रेसपासून एकमेकाचे कार्यकर्ते म्हणून मदत त्यावेळेस काम पण केलं आम्ही ज्युनियर असताना जी.आर. पाटील नेते हे काम करत असताना त्या माणसाने कधी चुकीचा मार्ग पकडलेला नाही आणि तोच तुमच्या संस्कार असेल ऋषीचे तर मी प्रयत्न करतो मागच्या वेळेस थोडासाठी तो अपयशी झाला होता. आम्ही आपल्या लॉ कॉलेजला असताना तिथं मी तुमचं नाव घेतलं होतं आमचे मित्र खोपकर साहेब यांचे चिरंजीव सुद्धा या प्रयत्न होते अपयश थोडं येतं प्रयत्न करायचा मग तसेच राणे साहेबांना सांगतो तुम्हाला आमचे राणे वगैरे शरद राणे हे सुद्धा यांनी सुद्धा 2 वेळा परीक्षा दिली पण कायदा पक्का झाला आमच्यापेक्षा कायदा त्यांचा पक्का आहे. ठीक आहे अपयश येत असं सक्सेस झाले असं तुम्हाला आले पण साहेब या दोघांचे दुसऱ्या आणखी मी बारच्या वतीने आभार मानेल. पनवेलला मी 9 वर्ष आता अध्यक्ष म्हणून काम करतोय आम्ही बऱ्याचशे पनवेलबद्दल पनवेलचा बार म्हणजे भांडखोर पनवेलचा बार म्हणजे तक्रारखोर हायकोर्टाचे जजेस आणून वेगवेगळ्या प्रकारचे आपण सेमिनार कार्यक्रम घेतले त्यामुळे वेगळ्या प्रकारचं नाव आपण घेतलेलं आहे कारण कसं आपण तर आपली मदत नेहमीच असते आपण मराठी परिषदेची कामं करत असताना अशा पद्धतीचे कार्यक्रम बरेच केले. हा शिक्का पुसण्याचं काम केलं सगळं बऱ्यापैकी आपण चांगल्या प्रकारे असताना काय गालबोट लागावं आणि आता 6 महिन्यात आपण तुम्ही दोघांनी पण ऐकलं असेल तुम्ही पण इथे मेंबर आपले आपण सर्वांनी ऐकलं असेल आणि पनवेलला एक घाणेरड्या प्रकारात शिक्का बसला गेला निश्चित तो वाईटच आहे तो चुकीचाच आहे असं घडायलाच नाही पाहिजे कुणाच्या ह्याच्यामध्ये आणि ज्या काही वकिलांनी केलं त्यामुळे जवळजवळ आपल्या पनवेलच्या वकिलांना एक कोळशाची खाण म्हणून समजलं जातो पण कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा आमच्याकडे हिरे आहेत हे निश्चित मी दोघांनी दाखवून दिलं.